नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातून। सलेमपूर पोलीस स्टेशन अंतर्गत परसी छावनी टोला नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारे छांगूर शर्मा यांचे वय आजच्या डेटला 40 वर्ष आहे। छांगूर शर्मा हे आपल्या आई वडिलांसोबत आणि आपल्या मोठ्या भावासोबत अगदी आनंदाने राहत होते। 2018 मध्ये छांगूर शर्मा विचार करतात की आता आपल्याला लग्न केलं पाहिजे आणि त्यांचं कुटुंब त्यांच्यासाठी मुलगी शोधू लागते। तर त्यांच्याच गावात शेजारी एक गाव असते आणि त्या गावात उर्मिला नावाची एक मुलगी राहत असते। उर्मिला जिचे वय आजच्या डेटला 35 वर्ष आहे। छांगूर शर्मा उर्मिलाला बघण्यासाठी जातात। उर्मिला त्यांना पसंत पडते आणि 2018 मध्ये छांगूर शर्मा उर्मिला सोबत लग्न करून घेतात आणि उर्मिलाला आपल्या घरी घेऊन येतात। आता लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही ठीकठाक होतं। उर्मिला आपला पती छांगूरवरती खूप प्रेम करत होती। छांगूर उर्मिलावरती प्रेम करत होता। मात्र या लग्नाला जसजसे दिवस होत गेले, उर्मिला जशी जशी जुनी होत गेली, उर्मिलाला या कुटुंबात राहणं मुश्किल होऊ लागलं। उर्मिलाला या छांगूर शर्माच्या कुटुंबियांसोबत जमत नव्हतं। उर्मिलाचे नियमितपणे या छांगूरच्या आई वडिलांसोबत, याच्या भावासोबत आणि याच्या भावाच्या पत्नीसोबत वाद होत असायचे आणि हे वाद झाल्यानंतर उर्मिला आपला पती छांगूरला नेहमी एकच बोलत असायची, तुला मी पत्नी म्हणून आयुष्यभर पाहिजे असेल तर या कुटुंबामधून बाजूला राहायचं। आता छांगूर आपल्या पत्नीला समजावून वैतागतो, मात्र पत्नी काही केल्या ऐकत नव्हती। अखेर हा छांगूर शर्मा 2020 मध्ये आपली पत्नी उर्मिलाला त्या कुटुंबातून बाजूला काढतो आणि दुसऱ्या ठिकाणी एक रूम घेऊन राहू लागतो। आता उर्मिला अगदी आनंदाने प्रेमाने आपल्या पतीसोबत राहू लागली होती। छांगूरवरती खूप चांगलं प्रेम करू लागली होती। छांगूर देखील आपल्या पत्नीला खूप जीव लावत असायचा। आता छांगूर कुटुंबापासून बाजूला राहू लागला आणि कुटुंबाचा आणि त्याचा काही संबंध राहिला नाही। तर घरातील जो काही खर्च होता तो सर्व या छांगूरलाच भरावा लागणार होता। सुरुवातीला हा छांगूर शर्मा कर्ज वगैरे काढतो आणि हे कर्ज काढूनच त्या ठिकाणी आपल्या पत्नी उर्मिला सोबत आयुष्य आराम करू लागतो। पुढे चालून त्याच्या कर्जाचे हप्ते येऊ लागतात आणि ते हप्ते फेडणं या छांगूरला शक्य होत नव्हतं। त्यामुळे छांगूर आता परेशान राहू लागला होता। अखेर वैतागून हा छांगूर आपली पत्नी उर्मिलाला बोलतो की उर्मिला, आता येथे राहून कर्ज फेडणे मुश्किल आहे, तर मी विचार करतोय बाहेर जाऊन कमावलं पाहिजे, मात्र तुझं काय, तू येथे राहू शकते का? उर्मिला विचार करते की जर आपला पती बाहेर कमावण्यासाठी गेला, त्याने पैसा कमवला तर आपल्याला देखील ऐश करता येईल। भले आपण पतीपासून दूर राहू, मात्र तरी देखील ॲडजस्ट तर करावंच लागेल। आणि हा विचार करून उर्मिला आपल्या पती छांगूरला बोलते की ठीक आहे, तुम्ही मुंबईला जाऊ शकता, मात्र अधूनमधून घरी देखील येत जा आणि मला कॉल देखील करत जा। छांगूर बोलतो की ठीक आहे आणि त्यानंतर हा छांगूर आपल्या पत्नीला त्याच गावात त्या रूममध्ये सोडून देतो आणि मुंबईला जाऊन तिकडे काम करू लागतो। आता छांगूर मुंबईला जाऊन 12-12 तास काम करत असायचा आणि निवांत वेळी आपली पत्नी उर्मिलाला देखील कॉल करत असायचा। उर्मिलाला त्याने मोबाईल फोन देखील घेऊन दिलेला होता आणि घरी उर्मिला जी होती ही अतिशय निवांत झाली होती। ना तिला सासू सासऱ्यांचं कसलं टेन्शन होतं, ना दिराचं टेन्शन होतं, ना जावेचं टेन्शन होतं। एकटीच राहत होती आणि अगदी आनंदाने राहत होती। तिच्या मर्जीने जगत होती। तिला वाटले इकडे जायचे तिकडे जायचे तर ती बिनधास्त जात होती आणि बाकीच्या वेळी आपल्या बेडवरती पडून बस मोबाईलवरती इंस्टाग्राम फेसबुक बघत असायची। तर 2023 ची बात असते। या उर्मिलाचं लग्न छांगूर सोबत होऊन लगभग 5 वर्ष झाले होती, मात्र उर्मिलाला अजूनपर्यंत तिच्या पतीपासून एक देखील मूल नव्हतं। तरी देखील दोघांमध्ये चांगली बनत होती। दोघे कॉलवरती बोलत असायचे। छांगूर अधूनमधून आपली पत्नी उर्मिलाला भेटण्यासाठी देखील येत असायचा। 2023 मध्ये ही उर्मिला इंस्टाग्राम स्क्रॉल करत असताना बघते की तिच्या इंस्टाग्रामवरती कोणत्या तरी मुलाचा मेसेज येत आहे। आता उर्मिला बघते, त्या मुलाची ID प्रोफाईल बघते, तर उर्मिलाला तो मुलगा काहीसा ओळखीचा वाटतो आणि त्यानंतर उर्मिला देखील त्या मुलाला रिप्लाय करू लागते। आता तो मुलगा बोलतो की माझं नाव सोनू गुप्ता आहे आणि या सोनू गुप्ताचे वय आजच्या डेटला 24 वर्ष आहे। सोनू गुप्ता उर्मिलाला बोलतो की मी तुला या अगोदर बऱ्याच वेळा बघितलं आहे। आता उर्मिला हैराण होते। उर्मिला त्याला विचारते की तू मला कोठे बघितलं आहे, तू कुठला आहे? तर हा सोनू गुप्ता सांगतो की मी तुमच्या गावापासून 35 किलोमीटर अंतरावरती राहतो, मात्र तुमच्या गावा शेजारीचं जे गाव आहे त्या गावात
माझे मामा राहत असतात आणि मी माझ्या मामाच्या मुलासोबत एकदा तुमच्या पतीला छांगूरला भेटण्यासाठी आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला बघितलं होतं. आता ही उर्मिला थोडं आठवते आणि या उर्मिलाला देखील आठवतं की खरंच या मुलाला आपण देखील बघितलं आहे आणि हा आपल्या घरी येऊन गेला आहे. त्यानंतर उर्मिला त्याच्यासोबत बोलते, तू कसा आहे, काय आहे. सोनू गुप्ता देखील तिच्यासोबत बोलू लागतो. अशा प्रकारे थोडी ओळख वाढते आणि ओळख वाढल्यानंतर पुढे चालून हा सोनू गुप्ता उर्मिलाकडून तिचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मागतो. उर्मिला त्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर देते. सोनू गुप्ता आता उर्मिलाला कॉल करू लागतो. आता उर्मिला विचार करते की आपला पती असाही मुंबईमध्ये राहतो. सोनू गुप्ता आपल्याला कॉल करतो, आपली काळजी घेतो, आपल्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी करतो, तर काय फरक पडतो त्याच्यासोबत बोलल्याने. आणि हाच विचार करून उर्मिला आता सोनू गुप्तासोबत तासनतास बोलू लागते. पुढे चालून सोनू गुप्ता या उर्मिलाला व्हिडिओ कॉल देखील करू लागतो आणि चांगल्या प्रकारे दोघांचं बोलणं झाल्यानंतर एक दिवस हा सोनू गुप्ता उर्मिलाला बोलतो की मी जेव्हापासून तुला बघितलं होतं तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि मला तुझ्या सोबत बोलल्याशिवाय होतच नाही, त्यामुळे मी वारंवार तुला कॉल करत आहे. ज्या दिवशी तू माझ्यासोबत बोलत नाही मला अक्षरशः जेवण देखील जात नाही. आता एवढ्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर उर्मिला बोलते की अरे सोनू, तू माझ्यासोबत असं कसं बोलत आहे. तुला तर माहीत आहे माझं लग्न झालं आहे, लग्नाला 5 वर्ष झाले आहे आणि माझा पती देखील आहे जो की मुंबईमध्ये राहतो. आता सोनूला काही करून ही महिला पटवायची होती, आपल्या प्रेम जाळ्यात ओढायची होती. त्यामुळे सोनू गुप्ता जो की 25 वर्षांचा आहे आणि ही महिला उर्मिला 35 वर्षांची आहे, तरी देखील सोनू गुप्ता उर्मिलाला बोलतो की मला तुझ्याशिवाय राहणारच नाही, मला अख्खं आयुष्य तुझ्या सोबत राहण्याची इच्छा आहे. तू जर परमिशन दिली तर मी तुझ्यासोबत आज देखील लग्न करण्यासाठी तयार आहे. आता लग्नाची जशी बात ही उर्मिला ऐकते, उर्मिला सोनूला बोलते की मला विचार करण्यासाठी वेळ दे. आणि त्यानंतर ही उर्मिला विचार करू लागते की आपल्याला पती आहे, मात्र पतीपासून आपल्याला अजून मूल नाही आणि आपला पती मुंबईमध्ये काम करतो. मुंबईमध्ये काम करून असाही तो किती पैसे कमवतो आणि जो सोनू गुप्ता होता हा एका विशिष्ट जॉबला होता आणि त्या जॉबमधून चांगल्या प्रकारे पैसा कमावत होता. ही गोष्ट या उर्मिलाला माहीत होती. उर्मिला विचार करते की थोडे दिवस या मुलासोबत संबंध ठेवू, पुढे चालून जर याच्यासोबत चांगली जमली तर एक दिवस आपण याच्यासोबत पळून जाऊन लग्न देखील करू शकतो, आपल्या पतीला सोडून देऊ शकतो. हा विचार करून उर्मिला सोनूला बोलते की ठीक आहे, जर तू माझ्यावरती इतकं प्रेम करतोच तर मी देखील तुझ्यावरती खूप प्रेम करते. सोनू बोलतो की आता मला तुला भेटण्याची इच्छा आहे. उर्मिला बोलते की तू मला कसा भेटू शकतो, तू 35 किलोमीटर अंतरावरती राहतो. सोनू बोलतो की त्याची काळजी तू करू नको, माझ्या मामाचं गाव तुमच्या गावाशेजारीच आहे, मी माझ्या मामाच्या घरी येईन आणि रात्रीच्या वेळी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येतो, कारण तुझा पती तर तसाही तुझ्या घरात नाही, तू कुटुंबापासून बाजूला राहते. उर्मिला बोलते जरी मी कुटुंबापासून बाजूला राहते मात्र बाकीच्यांची नजर माझ्यावरती असते, त्यामुळे माझ्या घरात तर मी तुला घालू शकत नाही. त्यापेक्षा मी जी रेल्वे लाईन जाते त्या रेल्वे लाईन जवळ एक जंगलवन आहे, त्या जंगलवनामध्ये तुला भेटण्यासाठी येऊ शकते, तू देखील मला तेथेच भेटण्यासाठी ये. सोनू तयार होतो आणि त्यानंतर ठरतं. उर्मिला रात्री 9 वाजेच्या दरम्यान आपल्या घरातून बाहेर पडते. सोनू तिकडून त्याच्या मामाच्या गावी आलेला असत्या मामाच्या घरून इकडे त्या रेल्वे लाईनच्या जंगलाजवळ येऊन भेटतो. दोघेही भेटतात आणि दोघांमध्ये सर्व गोष्टी होतात, शरीर संबंध बनतात आणि हे शरीर संबंध पहिल्यांदा जेव्हा बनतात आता तेथून पुढे हे संबंध सुटण्याचे नावच घेत नाही. आता उर्मिलाला या सोनू गुप्ताची लत लागली होती आणि सोनू गुप्ताला देखील 25चा असून 35 वयाच्या महिलेची लत लागली होती, जे की सुटायचं नाव घेत नव्हती. अशा प्रकारे आता दोघांना जेव्हा कधी इच्छा होत असायची दोघे त्या रेल्वे लाईनच्या जंगलाजवळ भेटत असायचे. कधी कधी उर्मिला त्याला आपल्या घरी देखील बोलावून घेत असायची, मात्र घरी बस एखाद्या वेळी बोलवायची जेणेकरून कोणाला डाऊट येऊ नये. तर मित्रांनो 2023 पासून या उर्मिलाचे या सोनू गुप्तासोबत सुरू झालेले संबंध 2026 पर्यंत येऊन पोहोचले होते आणि या 2026 पर्यंत अनगिनत वेळा ही उर्मिला या सोनूला भेटली होती. सोनू उर्मिलाला भेटला होता. उर्मिलाच्या लग्नाला 8 वर्ष झाले होते, मात्र आश्चर्याची गोष्ट ही होती की उर्मिलाला अजूनपर्यंत दिवस गेले नव्हते, तिला कोणतंही मूलबाळ झालेलं नव्हतं.
या कालावधीमध्ये उर्मिलाचा पती हा देखील अधूनमधून आपल्या घरी येत असायचा, आपल्या पत्नीला भेटत असायचा. जेव्हा पती घरी असायचा तेव्हा उर्मिला सोनूला कधी बोलावत नसायची आणि जेव्हा पती तिचा मुंबईला पुन्हा निघून जायचा ती तिच्या प्रियकराला बोलावून घेत असायची. अशा प्रकारे दिवस जात होते तर 18 ऑगस्ट 2026चा तो काळा दिवस येऊन पोहोचतो. वाराणसी रेलखंड खंबा नंबर 78 या ठिकाणावरून एक ट्रेन जाते आणि त्यानंतर तो ट्रेन चालक स्टेशन मास्टरला कॉल करून सांगतो की खंबा नंबर 78 जवळ मी एका महिलेची लाश बघितली आहे, मृतदेह बघितला आहे, जो की महिला ट्रेन खाली आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. आता अशी सूचना जेव्हा स्टेशन मास्टरला मिळते, स्टेशन मास्टर जवळील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करतात आणि त्यानंतर पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. आता पोलीस तो मृतदेह उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि इकडे संपूर्ण गावामध्ये खबर देण्यात येते की एका महिलेचा मृतदेह ट्रेनच्या पटरीजवळ खंबा नंबर 78 जवळ पडलेला होता. त्या ठिकाणच्या आसपासच्या लोकांना कळवण्यात येते. तेव्हा काही लोक बोलतात की हा तर उर्मिलाचा मृतदेह आहे आणि त्यानंतर उर्मिलाचा जो दीर होता त्याच्यापर्यंत माहिती मिळते. ते उर्मिलाचं संपूर्ण कुटुंब, सासू सासरे त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि रडू लागतात, नक्की आमच्या सुनेसोबत असं कसं झालं. उर्मिलाच्या पतीला देखील याची खबर दिली जाते. उर्मिलाचा पती देखील मुंबईवरून घरी परततो. आता उर्मिलाचा जो दीर असतो हा पोलिसांना बोलतो की साहेब, माझी वहिनी या रेल्वे पटरीजवळ कशासाठी आली? भले शौचासाठी ती बाहेर जात असायची, मात्र रेल्वे पटरीजवळ येण्याचा तिचा काही संबंध नव्हता आणि आत्महत्या करण्याचा देखील काही विषय नव्हता, कारण ती ऑलरेडी कुटुंबापासून बाजूला राहत होती. तिचा पती कमावत होता आणि ती अगदी खुश होती. ही आम्हाला आत्महत्या वाटत नाही तर हा घातपात वाटतो. याचा चांगला तपास झाला पाहिजे. पोलीस बोलतात की या गोष्टीचा चांगला तपास होईल, पोस्टमॉर्टम होऊ द्या, रिपोर्ट येऊ द्या, त्यानंतर आम्ही आमच्या कामाला लागू. अशा प्रकारे या महिलेचा, उर्मिलाचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. बॉडी कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येते. त्यानंतर तिचा अंतिम संस्कार उरकून टाकण्यात येतो आणि जेव्हा पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळतो त्यामध्ये दिसून येतं की या महिलेवरती चाकूने असंख्य वार करण्यात आले होते. आणि त्यानंतर पोलीस साधारणपणे या महिलेचा मोबाईल घेतात, नंबरवरून हिस्ट्री काढण्यात येते. तर हिस्ट्रीमध्ये जो सोनू गुप्ता होता 24 वर्षे, याच्यासोबत अनेक वेळा संपर्क झालेला होता. उर्मिला आणि सोनू गुप्तामध्ये नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे खात्री पडते, संशय येतो आणि त्यानंतर या सोनू गुप्ताचं देखील लोकेशन ट्रेस करण्यात येतं. तर सोनू गुप्ता त्याच्या गावी देखील गेलेला नव्हता, तर तो त्याच्याच मामाच्या घरी होता. शेजारीच त्याच्या मामाच्या घरून लोकेशन ट्रेस करून या सोनू गुप्ताला उचलण्यात येतं, पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येतं आणि त्यानंतर या सोनूला विचारण्यात येतं की उर्मिला तुझी कोण होती? सोनू बोलतो की ती माझी बस मैत्रीण होती. पोलीस विचारतात की तुझ्या मैत्रिणीला तू किती दिवसांतून भेटत असायचा? सोनू बोलतो की मी दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला भेटण्यासाठी येत असायचो, कधी कधी 4-5 दिवसातून येत असायचो. आता पोलीस त्याला बोलतात की मैत्रिणीला भेटण्यासाठी असं 35 किलोमीटर अंतरावरून 2-3 दिवसातून कोणीही येत नसतं, आम्हाला सर्व खरं खरं सांग, जर खरं सांगत नसला तर मात्र परिणाम भयंकर होतील. आता पोलीस त्याच्यावरती जेव्हा दांडे उचलतात, सोनू सर्व खरं खरं सांगण्यासाठी तयार होतो. आता सोनू पोलिसांना सांगतो की 2023 पासून उर्मिला आणि त्याचे संबंध होते, दोघांमध्ये शरीर संबंध बनत होते आणि ते जंगलामध्ये त्या रेल्वेच्या पटरीजवळच तेथे त्यांचे संबंध बनत असायचे. मात्र जसजसे यांच्या संबंधाला वर्षामागून वर्ष होत गेले, उर्मिला या सोनू गुप्तावरती पूर्णपणे फिदा झाली आणि उर्मिला सोनूला बोलत होती की आता बरेच वर्ष माझा उपभोग घेतला, आता तू माझ्यासोबत लग्न कर. आता लग्नाची बात जेव्हा हा सोनू ऐकतो, सोनू विचार करतो की मी बस हिच्यासोबत संबंध बनवण्यासाठी हिला आश्वासन दिलं होतं, मात्र आता ही माझ्या गळ्यात पडू बघत आहे, मी आता नक्की काय करावं? सोनू बोलतो की अगं तुझं वय 35 आहे, तुझं लग्न झालेलं आहे, तुला पती आहे, तू माझ्यासोबत लग्न का करते? आपण आपले संबंध अशाच प्रकारे ठेवू, असे संबंध मला तुझ्यासोबत आयुष्यभर ठेवायला काही हरकत नाही. आता उर्मिला बोलते की तू मला वेडा समजलाय का? फ्रीमध्ये मी तुला असे संबंध कसे ठेवून देऊ शकते? तू माझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून मी तुझ्या संबंधात आले आहे आणि तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. सोनू तिकडे परेशान होऊ लागतो. सोनू बोलतो की मी तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही, कारण आपल्या वयामध्ये 11 वर्षांचा अंतर आहे.
उर्मिला बोलते की जर लग्नासाठी वयामध्ये 11 वर्षांचा अंतर होता तर संबंधासाठी आपल्या वयामध्ये अंतर नव्हता का? तेव्हा तुला मजा का वाटली आणि आता लग्न करायला नकार का देत आहे? सोनू बोलतो की नाही, मी लग्न करू शकत नाही. आता उर्मिला सोनूला बोलते, आता मला भेटायला येशील, माझ्यासोबत लग्न करशील, नाहीतर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईन आणि तुझ्या विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन. आता मात्र सोनूचे चांगल्या प्रकारे लाईट लागतात. सोनू घाबरू लागतो, हदरू लागतो. सोनूला पुढे भविष्यात आपलं काय होईल ते आधीच दिसू लागतं आणि त्यानंतर हा सोनू शांत डोक्याने विचार करतो आणि शांत डोक्याने विचार देखील अतिशय घाणेरडा करतो. 18 ऑगस्ट 2026 रोजी सोनू बोलतो की नाही, तू माझ्या विरुद्ध स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी जाऊ नको, मला तुला भेटायचं आहे आणि भेटल्यानंतर आपण ठरवू की कुठे लग्न करायचं, कसं करायचं. उर्मिला बोलते ठीक आहे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी 9 वाजेच्या दरम्यान 35 वर्षीय प्रेयसीला भेटण्यासाठी त्या ट्रेनच्या पटरीजवळ झाडी झुडपांमध्ये येतो. उर्मिला त्याला भेटण्यासाठी येते. दोघांमध्ये सर्वात अगोदर शरीर संबंध बनतात आणि एवढं झाल्यानंतर उर्मिला बोलते की आता मी संपूर्ण तयारीनिशी आली आहे. मी माझं घर सोडण्यासाठी तयार आहे, माझ्या पतीला सोडण्यासाठी तयार आहे. एकतर तू आता मला तुझ्यासोबत घेऊन जाशील, माझ्यासोबत लग्न करशील, माझ्यासोबत राहशील, किंवा मी अशीच या ठिकाणावरून पोलीस स्टेशनमध्ये जाईन. मात्र सोनू जो होता मित्रांनो, हा प्लॅननुसार आला होता. याला माहीत होतं की ही महिला एकतर माझ्यासोबत लग्न करेल, नाहीतर माझी बदनामी करेल, पोलीस स्टेशनमध्ये जाईन आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवेल. हा विचार करून सोनू आपल्या सोबत अगोदरच एक तेज धारदार चाकू घेऊन आला होता. सोनू सर्वात अगोदर उर्मिलाला खूप समजावून सांगतो, उर्मिला ऐक, तुझ्या पतीसोबत राहा, मी तुझ्यासोबत संबंधात राहीन, तुला पैसे देत राहीन. मात्र उर्मिलाने ठरवलं होतं की बस नाही, मला लग्नच करायचं. आणि अखेर उर्मिलाचा तो निर्णय सोनूला पटत नाही आणि शेवटी रागावून हा सोनू तो धारदार चाकू आपल्या पॅन्टमधून काढतो आणि या उर्मिलाच्या अंगावरती असंख्य वेळा तो चाकू मारतो. उर्मिला रक्तबंबाळ अवस्थेत त्या ठिकाणी पडते. उर्मिलाचा तडफडून मृत्यू होतो आणि त्यानंतर सोनू तिची बॉडी उचलून रेलच्या पटरीजवळ टाकून देतो. सोनूला वाटतं, पोलिसांना असे वाटेल की या महिलेने आत्महत्या केली आहे, ट्रेन खाली आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. मात्र सोनू अतिशय पागल होता. पोलीस पोस्टमॉर्टम करतात. पोस्टमॉर्टममध्ये चाकूचे वण दिसून येतात. घाव वर्मी लागल्यामुळे, रक्त वाहून गेल्यामुळे महिलेचा मृत्यू दिसतो आणि अखेर पोलीस त्याच महिलेचं कॉल डिटेल्स वगैरे चेक करतात. सोनू गुप्ताचेच कॉन्टॅक्ट त्या महिलेसोबत जास्त दिसून येतात. सोनू गुप्ताचं लोकेशन ट्रेस होते. सोनू गुप्ता इतका पागल होता की त्याने मोबाईल देखील स्विच ऑफ केलेला नव्हता, मोबाईल देखील सुरू होता. पोलिसांनी एकदा कॉल देखील करून बघितला होता आणि त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी त्याने हे कांड केलं उर्मिलासोबत आणि पोलिसांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी त्याला रीतसर उचललं. रीतसर त्याच्या विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट सोनू गुप्ताला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, ही जी घटना घडली ही नक्की कशामुळे घडली? जी उर्मिला होती, हिला पती होता. बस फरक इतकाच होता की पती तिच्या सोबत राहत नव्हता, तो मुंबईमध्ये काम करत होता. कदाचित उर्मिलाला एकटेपण सतावत असेल, मात्र तरी देखील ही आपल्या पतीसाठी थोडा त्याग करू शकत होती. प्रेमाचं दुसरं प्रतीक हे त्याग असतं. मात्र या उर्मिलाला ते सहन होत नव्हतं आणि तिने आपल्यापेक्षा 11 वर्षांच्या मुलावरती प्रेम केलं, संबंध बनवले आणि अखेर तिने अपेक्षा ठेवली की हा 11 वर्षाने कमी असलेला मुलगा देखील माझ्यासोबत लग्न करेन आणि तीच तिची सर्वात मोठी चूक होती. तिचा सर्वात मोठा अंधविश्वास होता. तिने सुरुवातीला विचार केला पाहिजे होता की मुलाची भूक बस शरीराची आहे, लग्न तो आपल्यासोबत करू शकणार नाही. उर्मिलाकडे आणखी देखील अनेक पर्याय होते. ती आपल्या पतीला सांगू शकत होती की तुमच्याशिवाय मी एकटी राहू शकणार नाही, मला तुमच्या सोबत राहायचं आहे, तुम्ही काही करून मला तिकडे घेऊन जा. पती एकतर तिला घेऊन गेला असता किंवा पती स्वतः मुंबई सोडून पुन्हा इकडे येऊन राहू लागला असता. मात्र उर्मिलाने आपल्या मनातील गोष्टी आपल्या पतीला न सांगता इकडे प्रियकराला सांगितल्या आणि शेवटी त्याच प्रियकराने या उर्मिलाचा 3 वर्ष भोग घेऊन हिला संपवून टाकलं. सोनू गुप्ताला शिक्षा तर मिळणारच आहे, मात्र उर्मिला
हिचा हाकनाक जीव गेला। या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे नाही, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही किंवा गुन्हेगारीचे समर्थन करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे। जिथे कुठे असाल आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सावध रहा, सतर्क रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच सत्य घटनेसह, तोपर्यंत नमस्कार।